नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द जॉब अपडेट मराठी. जिल्हा न्यायालय भरती 2023-24 आज आहे 9 जुलै आणि अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट जी आहे ती आपल्या समोर आलेली आहे. जिल्हा न्यायालय भरती शिपाई, हमाल व लिपिक या पदांकरिताचं जे अपडेट जे आहे ते मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे. जसे की तुम्हाला माहितीच आहे, सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू होती आणि आज 9 तारखेला जो आहे तो निर्णय जो आहे तो प्रथम सुनावणी जी आहे ती होणार होती, ते देखील तुम्हाला माहितीच असेल. आता सुप्रीम कोर्टाने काय निर्णय दिला आणि पुढील प्रोसेस कधीपर्यंत पूर्ण होणार याच्याविषयी सर्व माहिती जी आहे ती मित्रांनो समोर आलेली आहे. तुम्हाला जवळपास 3 ते 4 महत्त्वपूर्ण अपडेट्स आहेत. वन बाय वन आपण सर्व अपडेट्स जे आहेत ते जाणून घेणार आहोत. परंतु मित्रांनो, त्याच्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढील येणाऱ्या इम्पॉर्टंट ऑफिशियल आणि ऑथेंटिक अपडेट ज्या आहेत त्या तुमच्याकडून मिस आउट होणार नाहीत. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम मित्रांनो, प्रथम अपडेट होती मित्रांनो 9 जुलैचीच, म्हणजे अपडेट 9 जुलैला केसची सुरुवात होणार होती आणि यांनी काय सांगितले होते की जास्त मोठा निर्णय होणार नाही. परंतु मित्रांनो, निर्णय जो आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाचा झालेला आहे. आज आहे 9 जुलै तारीख मित्रांनो, आणि मोठी अपडेट म्हणजे जिल्हा न्यायालय भरती 2018 लिस्ट लॅप विद्यार्थी याचिका आज सुप्रीम कोर्ट यांनी फेटाळलेली आहे आणि त्यामुळे पुढील भरतीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे आणि आता पुढील भरती प्रक्रिया जी आहे ती लवकरच सुरळीत होणार आहे. आता ती कधी लवकर सुरळीत होणार आणि पुढच्या डेट्स नेमकं काय असणार आहे त्या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे मी सांगतो. परंतु त्याच्या अगोदर ही गोष्ट देखील लक्षात घ्या मित्रांनो, खाली शेवटची अपडेट अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. स्टेनोग्राफरसाठी अलर्ट व्हा मित्रांनो, कारण स्किल टेस्ट एक्झाम अखेर महिना ऑगस्टचा पहिला आठवडा केव्हाही होऊ शकते. म्हणजे मित्रांनो, स्टेनोग्राफर या पदासाठी स्किल टेस्ट जी आहे, तसेच लिपिक पदासाठी टायपिंग टेस्ट देखील आहे, ते देखील तुम्हाला माहिती आहे. या दोन्ही टेस्ट ज्या आहेत ते मित्रांनो लवकरात लवकर होण्याची दाट शक्यता आहे, कारण की आता सुप्रीम कोर्ट यांनी याचिका तर फेटाळलेलीच आहे. आता पुढील अपडेट जाणून घ्या. जिल्हा न्यायालय भरती 2023 आता पुढील प्रक्रिया काय असेल याबाबत अनेक मेसेज येत आहेत. भरती प्रक्रियावर 17 मे 2024 रोजी सुप्रीम कोर्ट यांनी स्टे दिलेला होता आणि या स्टेबाबत आता याचिका फेटाळलेली तर आहेच आणि उद्या म्हणजे 10 तारखेला मित्रांनो नवीन आणि ऑफिशियल ऑथेंटिक अपडेट येणार आहे. मित्रांनो, नवीन प्रसिद्धीपत्रक जे आहे ते जाहीर होणार आहे. आता या प्रसिद्धीपत्रक कशाबाबत असणार ते अगोदर आपण जाणून घेऊया. सर्वात प्रथम मित्रांनो, उद्या प्रसिद्धीपत्रक दुपारच्या नंतर जे आहे ते प्रसिद्ध होऊ शकते किंवा सकाळ सकाळ देखील होऊ शकते. प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झाल्याच्या नंतर त्यामध्ये तुम्हाला तुमच्या शिपाई व हमाल लिपिक या पदासाठी म्हणजे पुढील भरतीसाठी कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही किंवा आता ही केस पुढे रद्द सबमिट होऊ शकते. म्हणजे मित्रांनो, तुमची कोणत्याही प्रकारचा अडथळा न येण्यासाठी प्रसिद्धीपत्रक असेल. म्हणजेच थोडक्यात काय सांगायचे झाले तर स्टे जो आहे तो भरतीवरचा काढून टाकण्याबाबत प्रसिद्धीपत्रक असणार आहे. म्हणजे मित्रांनो, आता स्टे देखील तुमचा लवकरच निघणार आहे. फक्त आता उद्याची वाट पाहायची आहे आणि उद्या प्रसिद्धीपत्रक आले की आपण लगेच अपडेट देणार आहे. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल ना, परत सांगतोय सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतेही अपडेट जे आहे ती मिस आउट होणार नाही. आता पुढे कोणतीही अडचण येणार नाही हीच आपली सर्वांची अपेक्षा मित्रांनो. आणि पुढील प्रोसेससाठी तुम्हाला तयारीची देखील करायची असेल, त्यासाठी तुम्ही तयारी करा आणि स्वच्छता चाचणी देखील कशी होते त्यावर देखील आपण व्हिडिओ बनवलेले आहे, ते देखील आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, ते देखील जाऊन तुम्ही पाहू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग.